नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहोत पॅट अंतर्गत उपलब्ध झालेले बेसलाइन टेस्टचे पेपर सन 2025-26 चे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी ते 5वी पर्यंतचे मराठी व गणित विषयाचे सर्व पेपर, त्यामध्ये आलेले प्रश्न आणि प्रश्नासंदर्भातील काही ज्या काही अडचणी असतील त्या आणि त्यांची उत्तरं या संदर्भातील माहिती बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीचा इंग्रजीचा पेपर बघणार आहोत। बघा, याच बरोबर आपण तिसरी, चौथी आणि 5वीचे देखील इंग्रजीचे पेपर या ठिकाणी बघणार आहोत। यापूर्वी बघा, इयत्ता दुसरीसाठी पॅट बेसलाइन टेस्ट नव्हती। या वर्षीपासून इयत्ता दुसरीला देखील बेसलाइन टेस्ट या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। मग आपण इयत्ता दुसरीचा जर विचार केला तर आपल्याला एकूण 30 गुणांसाठीची ही परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये प्रॅक्टिकल किंवा ओरल मार्क असणार आहेत 10 गुणांसाठी आणि रिटन मार्क असणार आहेत 20 गुणांसाठी। बघा, या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजेच आपल्याला प्रत्येक प्रश्न हे काय आहे, कंपल्सरी असणार आहे। फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, आपल्याला त्या प्रश्नासंदर्भात असणारे मार्क राईट साईडला काय केलेले आहेत, दर्शवलेले आहेत। दिस बुकलेट हॅज 2 सेक्शन्स, प्रॅक्टिकल, ओरल अँड रायटिंग। ह्या बुकलेटचे प्रश्नपत्रिकेचे 2 सेक्शन पडलेले आहेत, ज्यामध्ये पहिला सेक्शन आहे प्रॅक्टिकल आणि ओरल आणि दुसरा आहे रायटिंग म्हणजे लेखी। दिस बुकलेट इन्क्लूड्स टोटल 7 क्वेश्चन्स, या बुकलेटमध्ये एकूण 7 प्रश्न असणार आहेत व ह्या 7 प्रश्नांना एकूण 30 गुणांमध्ये विभागलं गेलेलं असणार आहे। या ठिकाणी बघा, पहिलं जे सेक्शन आहे ओरल सेक्शन, क्वेश्चन नंबर 1, रिसाइट ऑर सिंग एनी पोयम ऑफ युअर चॉईस विथ ॲक्शन फॉर 5 मार्क्स। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःला पाठ असलेली कोणतीही एखादी कविता त्यांच्या आवडीची या ठिकाणी विथ ॲक्शन म्हणून दाखवायची आहे। विद्यार्थ्यांनी म्हणून दाखवलेल्या पोयमनुसार त्याला 5 गुण मिळणार आहेत। त्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन आहे लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स अँड ॲक्ट अकॉर्डिंगली। सूचना ऐका आणि त्यानुसार कृती करा। एकूण 5 सूचना आहेत, प्रत्येक सूचनेसाठी 1 मार्क, अशा पद्धतीने 5 प्रश्नांसाठी 5 मार्कासाठी ह्या 5 कृती असणार आहेत, ज्यामध्ये पहिलं इन्स्ट्रक्शन असणार आहे रेज युअर हँड्स, जम्प वन्स, टर्न अराउंड, क्लॅप ट्वाइस, टच युअर नोज। हे झालं ओरल सेक्शन। आता रायटिंग सेक्शन मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 3 जो आपल्याला एकूण 4 गुणांसाठी असणार आहे। या ठिकाणी बघा, सांगितल्याप्रमाणे राईट साईडला मार्क इंडिकेट केलेले आहेत। मॅच करायचे, ज्याच्यामध्ये कॉलम ए असणार आहे बघा या ठिकाणी कॅपिटल लेटर्सचा आणि कॉलम बी असणार आहे स्मॉल लेटर्सचा। कॅपिटलमध्ये या ठिकाणी बघा सुरुवातीला दिलेला आहे ई लेटर, यासाठी स्मॉल ई आणि कॅपिटल ई ची आपल्याला जोडी लावून घ्यायची आहे। त्यानंतर कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल एच, स्मॉल एच। बघा, अशा पद्धतीनं प्रत्येक अचूक जोडीला 1 अशा पद्धतीनं 4 गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, आयडेंटिफाय अँड ड्रॉ द शेप्स इन फ्रंट ऑफ द करेक्ट ऑब्जेक्ट। हा एकूण 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काही शेप दिलेले आहेत। आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टचा या ठिकाणी दिलेल्या ब्रॅकेटमधून, बॉक्समधून शेप आयडेंटिफाय करायचा आहे आणि तो समोरच्या दिलेल्या बॉक्समध्ये ड्रॉ करायचा आहे। बघा, आता या ऑब्जेक्टचा शेप असणार आहे स्टार, तो आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, समोसा, ट्रँगल, काइट, क्लॉक, सर्कल। बघा, या ठिकाणी गोल काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं प्रत्येक ऑब्जेक्टचा जर आपण विद्यार्थ्यांनी करेक्ट शेप काढला तर त्याला प्रत्येकी 1 अशा पद्धतीनं 4 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, सर्कल द ऑड मॅन आउट।
या ठिकाणी हा असणार आहे एकूण 4 गुणांसाठी. बघा या ठिकाणी पहिलं आहे पिक्चर बॅग, डॉग, बॅट, ब्रश. आपल्याला ऑड वन आउट सांगितलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा बॅग, बॅट आणि ब्रश या ठिकाणी ऑड वन असणार आहे डॉग. त्यानंतर जीप, जार, जोकर आणि गर्ल या ठिकाणी जे या ठिकाणी आहे जी, गर्ल हा ऑड वन आउट असणार आहे. त्यानंतर बघा फ्रॉग, नेट, फ्रॉक, फॅन. फ या ठिकाणी नेट हा ऑड वन आउट आहे. त्यानंतरचा पुढचा आहे एग, कॅट, इंजिन, एलिफंट या ठिकाणी ऑड वन आउट असणार आहे कॅट. अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी 4ही ऑड वन आउट करेक्ट ओळखले तर त्याला 4 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, राईट अबाउट युअर सेल्फ. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वतःविषयीची माहिती लिहायची आहे. यासाठी एकूण 4 गुण असणार आहेत, ज्याच्यामध्ये बघा सुरुवातीला दिलेला आहे माय नेम इज. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नावाची स्पेलिंग 4 रेघीमध्ये कशा पद्धतीनं लिहायची या ठिकाणी 4 रेघीची आखणी केलेली आहे. त्यानुसार याच्यामध्ये स्वतःच्या नावाची स्पेलिंग लिहायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आय एम 7 years old. त्यानंतर पुढे बघा आय लिव्ह इन. आता विद्यार्थी ज्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणाचं नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे, ज्याचा त्याला या ठिकाणी करेक्ट आन्सरसाठी 1 गुण मिळणार आहे. आय एम इन स्टँडर्ड. आता बघा या ठिकाणी या वर्गातील विद्यार्थी असणार आहे स्टँडर्ड 2 किंवा स्टँडर्ड. या ठिकाणी बघा 2 लिहिण्यापेक्षा या ठिकाणी 4 रेघी आखणी केलेली आहे, म्हणजे यांना या 2ची स्पेलिंग या ठिकाणी अपेक्षित असणार आहे. आय एम इन स्टँडर्ड 2. त्यानंतर आय लाईक. या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांना जे आवडतं त्याची नोंद या ठिकाणी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं अचूक उत्तरासाठी 1 गुण. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नासाठी एकूण 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन नंबर 7, ऑब्झर्व द पिक्चर अँड नेम द थिंग्स. आपल्याला या ठिकाणी एक पिक्चर दिलेला आहे. या पिक्चरचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करून सांगितलेल्या वस्तूंची किंवा गोष्टींची नावं आपल्याला काय करायची आहेत, या ब्रॅकेटमध्ये लिहायची आहेत. जी काही नावं लिहायची आहेत बघा ती आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेली आहेत. असा हा एकूण 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे, ज्यामध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेले शब्द आहेत बघा सन, क्लाउड्स, ट्रॅक्टर आणि हाऊस. बघा या ठिकाणी जर तुम्ही चित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर हे जे चित्र आहे ते आहे ट्रॅक्टरचं. ट्रॅक्टर. त्यानंतर बघा ट्री, हे चित्र आहे सन. त्यानंतर हे आहेत क्लाउड्स आणि लास्ट हे चित्र आहे हाऊस. बघा अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी योग्य त्या पिक्चरला आयडेंटिफाय करून जर त्याचं नाव त्या ठिकाणी लिहिलं तर प्रत्येक अचूक शब्दासाठी 1 गुण. अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्याला 4 गुण मिळणार आहेत. बघा अशा पद्धतीनं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 2रीचा जो हा बेसलाईन टेस्टचा पेपर आहे त्या संदर्भातील सर्व माहिती बघितली. त्यामध्ये असणारे आलेले प्रश्न याविषयी माहिती घेतली. याच पद्धतीनं आपण इयत्ता 3री, 4थी आणि 5वीचे व्हिडिओ देखील बघणार आहोत. बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जर काही कमेंट असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मला माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करता येईल. त्याचबरोबर बघा शाळेतील काही ॲक्टिव्हिटी असतील किंवा
तुमच्या गणितातील काही कन्सेप्ट असतील त्यांचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल.